नदी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या निमित्तानं ज्यांनी प्रचार करण्यासाठी आले ते सगळे स्टेजवरले नेते मंडळी खरं तर शेतबाळगावचं पुण्य आम्ही वाटून घेतलं आहे. शेतबाळगावला माझं वय 65 आहे. आजपर्यंत कुठलीही उमेदवारी मिळाली नाही म्हणून औंधीवाले असतील, वरकुटवाले असतील, बाबरवाले असतील, आम्ही सगळे मिळून एक 8 करून उमेदवारी घेतलेली आहे. तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी, तुमचं गट तट ग्रामपंचायतची पुन्हा पुस्तक मला त्याला काय जय करा मैदान घेता मला भूमिपुत्र म्हणून आणि चरण चौरगर बघून मी पोलीस पाठी आहे. कुणाचा भ्रष्टाचार केलेला नाही, कुणाचं काही केलेलं नाही आजपर्यंत. आपल्याला यांची समोरची पार्टी जी आहे ते आमचं काय तर वेळ संपले, आमचा विषय मिटला आहे. पण वयाच्या 30 वर्षापासून 45 ते 10 वर्षाच्या पर्यंत राजकारण करत असत तालुक्यात तर ही फाडू फुडू का लागण्याचे राहिले 2 रुपयाची तर तुमची निवडणूक इथून पुढे स्वतःची होणार आहे. नाही तर तुम्ही काय खरं नाही तुमचं. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कुठलीही घ्या. आज आपला पश्चिम महाराष्ट्रात सर्व कारखानदारीच आहे का महाराष्ट्रात, तर कुठलाही पुढारी कारखान्याची बोलण्याची कुणाची तयारी नाही आणि ह्यांचीही नाही. इतर कारखानदारी जायचं त्यामुळे काय त्यांचा विषयच नाही. म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की यावर्षी आपण बाबरवाडीने कुठला गट तर जात पात काय काढू नका. दीपक गवळे हा असा माणूस आहे की तुम्ही कुणी जर हात मारल्या 4 गावातल्या लोकांनी तर ते तुमचं जरूर काम करा असं मला वाटतंय. आणि मी तुम्हाला आज सांगतो, आमच्या वरकोटमधलं किमान 100 बरोबर मतं आला तरी सोडणार नाही. असं बाबरवाडी तुम्ही 100 खटून सांगायचं आहे. ते राजकारण गावातलं बघू, मला सगळ्या गावातल्या पाटलाशीला सुद्धा गणेश अशोक पाटलासारख्या सुद्धा कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुमच्या बाबरवाडी कधी उमेदवारी मिळणार नाही. इथून पुढं ती फाडून आणली आम्ही म्हणून त्याचं सोनं करून घ्यायची एवढीच बाबरवाडीची संधी आहे. त्या संधीचं सोनं करून घेतात असं मला वाटतंय. आणि आमच्या गावात सुद्धा आम्ही तुमचं कधी आजपर्यंत आम्ही कुठली उमेदवारी मागितली नाही, कुठे कारखान्याला मागितलं आहे, कुठे जिल्हा परिषदला मागितलं आहे, पंचायतीला मागितलं आहे. आज अंकुलाला उमेदवारी दिली तर त्याला आम्ही मतं टाकली होती. बाबरवाडीला खुला कारखान्याची उमेदवारी त्यालाही मतं आम्ही टाकली होती. म्हणून तुम्हाला आम्हाला हक्काने सांगावं वाटतंय ही उमेदवारी आम्ही विपक्षी त्याचा आता 3 वाजता आम्ही ज्यावेळेला युनिफॉर्म दिला चरण भावना तेव्हा आम्ही तिथं उठलोय. त्याची हमी आम्ही दिली आहे. उद्या कोण पैसे वाटेल कोण काय करत त्यांच्याकडे आसामी नाही आहे पहिल्यापासून का आता हल्ले तर 2 वेळ उठायचं. त्यामुळे तुम्हाला ती पैसे बी देते नाही. ही त्याची कारखानदारी फिरकतदारी याच्यात काय नाही. इकडे काय नाही हुक लावून पैसे द्यायचे तुम्हाला, तुमच्या पदार्थ काय नाही. आणि येणाऱ्या काळात खरं मला माझी विनंती आहे, ही सरकार जी आहे भाजप सरकार ही शेतकऱ्याच्या धोक्यात आहे. त्याची कुठं तर पाळामुळे फुरली पाहिजे. कारण आता तुम्हाला वाटतंय शेतकऱ्याला लाडकी बहीण येते, पेन्शन येते. मला सांगा तुम्ही शेतकरी आहे, एक शेतकरी सर्वसाधारण 1 लाख रुपये मदत खरेदी करू शकतो. तर जीएसटी किती आहे तुम्हाला माहिती आहे? 18% जीएसटी आहे. 18% जीएसटी म्हणजे 18,000 रुपये आपल्या जाते. सरकार किती देते? 6,000 रुपये. ही कुठं तर आपण बघितलं पाहिजे. भाजपच्या एकदा बुडताना दोन काढायचं त्याच्या निमित्तानं ह्यांना एक सरकार एवढीच आहे. ह्याच्यापुढे तुम्हाला कधीही तरुण पिढीला येणार नाही. म्हणून तुम्हाला एवढी विनंती करून मी माझं